ठाणे ते कर्जत कसारा दरम्यान 8 हॉटस्पॉटपैकी दुसरा हॉटस्पॉट जो आहे तो दिवा परिसरात आहे। मी सध्या उभा आहे दिवा स्थानक परिसरात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो जो रेल्वे फाटक आहे या फाटकवर अनेक जणांचा अपघात होण्याच्या घटना गेल्या काही वर्षापासून घडत आहेत। रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही साइडला या ठिकाणी पोलीस रेल्वे पोलीस तैनात केलेले आहेत। विशेषतः या ठिकाणहून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या जे नागरिक आहेत दिवेकर आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस जे आहेत ते फाटक बंद झाल्यावरती या ठिकाणीहून जाण्या येण्यास थांबवताना या ठिकाणी दिसून येत आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी असणारे टर्नर यामध्ये डोंबिवलीपासून कोपरपासून ज्या पद्धतीने स्लो ट्रेनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि या गर्दीचे बळी अनेक जण पडत असतात। त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी रेल्वे ज्या आहेत त्या जास्तीत जास्त सोडाव्या। त्याचबरोबर ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही साईडला जोडणारे उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात यावा अशी मागणी जी आहे ती रेल्वे प्रशासन असेल, रेल्वे प्रवासी असेल, त्याचबरोबर दिवेकर असतील यांकडनं रेल्वे प्रशासनाला केले जात आहेत। मात्र उड्डाणपूल नसल्याने या ठिकाणी मोठे अपघात या ठिकाणी घडत असल्याने कुठेतरी दिवा हा परिसर देखील हॉटस्पॉटमध्ये मोजला जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, दिवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।